नमस्कार. त्रिशला मल्हार रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण रव्याचे धिरडे बनवण्याची रेसिपी पाहूया. लहानापासून ते मोठ्यापर्यंत रव्याचे धिरडे सर्वांना आवडतात. नक्की करून पहा. आता आपण रव्याचे धिरडे बनवण्याचे साहित्य आणि कृती पाहूया. एका भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचे आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी दही, 4 हिरव्या मिरच्या, आले, लसूण याची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घेतले आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, छान मिक्स करून घ्यायचे आहे. थोडे थोडे पाणी घालून मिश्रण बनवून घ्यावे. अशा पद्धतीने मिश्रण बनवून घ्यावे. हे मिश्रण 15 मिनिटे झाकण लावून भिजण्यासाठी ठेवावे. पंधरा मिनिटे झाले आहेत. आता आपण त्या मिश्रणामध्ये 2 चमचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवले आहे. तव्यावरती थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. तव्यावरती मिश्रण घालूया. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. धिरडे छान पसरून घेतले आहे. आता थोडेसे साईडनी तेल सोडायचे आहे. दोन्ही साईडनी धिरडे छान भाजून घ्यावे. धिरडे छान भाजले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने रव्याचे धिरडे बनवून घ्यावे. आता आपण सर्व धिरडे बनवून घेऊया. रव्याचे धिरडे आपण टोमॅटो सॉस आणि शेंगदाण्याची चटणी सोबत खाऊ शकतो. नक्की करून पहा. माझी रव्याचे धिरडे ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.